भंडारा जिल्ह्यात पावसानं दडी मारली. पाऊस नसल्यामुळे धानाची रोपं करपली. कर्ज काढून केलेली पहिली पेरणी वाया गेल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत. जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यात 100% पेरण्या पूर्ण. मागील 7 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. रोवणीच्या कामावर देखील परिणाम होण्याची शक्यता. चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा पाऊस गायब. पेरणी केलेली पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचे हाल. पाऊस नसल्यामुळे शेती करपण्याची शक्यता. शेतकऱ्यांवरती आर्थिक अडचणी येण्याची शक्यता. अमरावती जिल्ह्यामध्ये अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम. पाऊस कमी झाला असला तरी जिल्ह्यामध्ये 83% क्षेत्रावरती पेरण्या पूर्ण. कापूस, सोयाबीन, तुरीसह मका लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल. परभणीच्या कुपटा शिवारातील 100 पेक्षा अधिक एकरावरती शेतकऱ्यांनी फिरवला रोटावेटर. पावसाअभावी शेतातील सोयाबीनची पिकं सुकून गेल्यामुळे शेतात रोटावेटर फिरवण्याची शेतकऱ्यांवरती वेळ. सरकारनं मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. करमाळा तालुक्यातील साडेगाव परिसरामध्ये पावसाअभावी पिकांना फटका बसतोय. त्यामुळे ग्रामस्थांची दहिगाव उपसा सिंचन योजनेचं पाणी तातडीनं सुरू करण्याची मागणी. उपविभागीय अभियंत्यांकडे मागणीचं निवेदन. चाळीसगाव तालुक्यातील चितेगाव शिवारात 70% मका पीक अज्ञात रोगाच्या विळख्यात. महिनाभरात मका पिकाची वाढ खुंटली. पानांवरती लाल पिवळ्या रंगाचा प्रादुर्भाव. अज्ञात रोगामुळे मका उत्पादक शेतकरी चिंतेत. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी वाहून गेलेल्या शिरोळ बंधाऱ्याची पाहणी केली. शिरोळ बंधाऱ्याचं कायमस्वरूपी मजबूतीकरण करणार. 50 लाखांचा निधी मंजूर. आणखी 2.5 कोटींचा अंतिम प्रस्ताव टप्प्यात. तर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची माहिती. नाशिकच्या चांदवडमधील राहुड एमआय टँक धरण हे कोरडं ठाक पडलंय. जुलै महिन्यात पाणी टंचाईचं संकट गडद. धरणातील मृत पाणी साठा देखील पुढील 8 ते 10 दिवसात संपण्याची शक्यता. नाशिक जिल्ह्यातील 13 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित. नियमभंगाविरोधात कृषी विभागाकडून कठोर कारवाई. तपासणी मोहिमेदरम्यान कृषी सेवा केंद्रांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या. 1 एप्रिलपासून आतापर्यंत 112 परवाने निलंबित. अमरावती जिल्ह्यातील धरणांमध्ये जलसाठ्यात 6% वाढ. जुलै महिना अर्धा संपला तरी पावसाची प्रतीक्षा कायम. सध्या जिल्ह्यातील 56 प्रकल्पांमध्ये 45% पाणीसाठा उपलब्ध. पुण्यातल्या खेडमध्ये अतिवृष्टीमुळे वेताळे गावातील ओढ्यावरचा पूल वाहून गेला. पूल वाहून गेल्यामुळे एसटी बंद. विद्यार्थ्यांची 5 ते 10 किलोमीटर पायपीट. संपर्क तुटल्यामुळे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची मोठी अडचण. बोगस पीक विमा काढल्यास शेतकऱ्यांना 5 वर्षांसाठी ब्लॅकलिस्ट करणार. बोगस पीक विमा काढल्यास शेतकऱ्यांना 5 वर्षांसाठी ब्लॅकलिस्ट करणार. सुधारित पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी डिजिटल पीक सर्वेक्षण बंधनकारक. सुधारित पीक विमा योजनेची मुदत ही 31 जुलैपर्यंत असणार. वाशिममधील शेतकऱ्यांचा नैसर्गिक आपत्ती पीक विमा भरपाई यादीमध्ये समावेश न झाल्यामुळे नाराजी वाढली. यंदा अनेक शेतकरी पीक विमा भरण्यास उत्सुक असल्याचं चित्र. जालन्यामध्ये बियाणं न उगवल्याच्या 61 तक्रारी कृषी विभागाला प्राप्त. सर्वाधिक 45 तक्रारी शासनाच्या महाबीज कंपनी विरोधात. उर्वरित तक्रारी खासगी कंपनीच्या असल्याची माहिती. जिल्ह्यात आतापर्यंत 37 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित. अमरावतीच्या तिवसा तालुक्यात बोगस बियाणांच्या प्रश्नावरनं शेतकरी आक्रमक. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा भडीमार. अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांवरती तिहेरी संकट. शेतातील विजेच्या तारा, मोटार चोरी यामुळे सिंचन ठप्प. शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे महावितरणचं दुर्लक्ष. तर अंजनगाव बारी परिसरात चोरट्यांचा हैदोस. पावसाअभावी संकटात सापडलेल्या खरीप पिकांना आधार देण्यासाठी कोसी खुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडलं. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा. रत्नागिरीत पावसाच्या हलक्या सरी. तब्बल 6 दिवसांनंतर रत्नागिरीत मध्यम स्वरूपाचा पाऊस. जगबुडी, काजळी, वाशिष्ठी नदीची पाणी पातळी पूर्वपदावर. गेल्या 6 दिवसात फक्त 2 मिलीमीटर पावसाची. यवतमाळच्या मोहदा गावात सराफा व्यावसायिकाच्या 2 दुकानांवरती दरोडा. सोन्या चांदीसह रोख रक्कम चोरट्यांकडून लंपास. चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद. भंडाऱ्याच्या साकोलीतील झाडगावमध्ये जादूटोण्याचा प्रकार समोर. झाडगाव ग्रामपंचायतीच्या आवारात जादूटोणा केल्याचं समोर. जादूटोणा करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल. सोलापूरच्या पंढरपूरमधील अंजनसोडमध्ये शासकीय वाळू ठेक्यावरती काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावरती हल्ला. खंडणीचा गुन्हा दाखल केल्याच्या रागातून हल्ला केल्याचा आरोप. हल्ल्यात कर्मचारी बबन माने गंभीर जखमी.
चंद्रपुरात पोलीस अधीक्षकांकडून अल्पवयीन दुचाकीस्वार आणि पालकांची शाळा, एकूण 65 अल्पवयीन मुलामुलींविरोधात कारवाई. गोंदियाच्या दासगाव येथे भरधाव पिकअपच्या धडकेत 3 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू. घटनेनंतर वाहन चालक फरार. वाहन चालकाला अटक करण्यासाठी ग्रामस्थांचं रात्री 3 वाजेपर्यंत घटनास्थळी धरणं आंदोलन. नवी मुंबईतील पाम बीच रोडवर खुलेआम रेसिंग, कारचा वेग 150च्या वर. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. वाहतूक पोलीस काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं. पुण्यामध्ये निलेश घायवळ टोळी पुन्हा सक्रिय. कोथरूडमध्ये तरुणावरती 8 ते 10 जणांकडून जीवघेणा हल्ला. निलेश घायवळ टोळीकडून हल्ला झाल्याची पोलिसांची माहिती. काही महिन्यांपूर्वी तरुणांना घायवळ विरोधात तक्रार केल्याची माहिती. जुन्या वादातनं तरुण. गोंदियातील करिअर झोन कोचिंग सेंटरवरती आयकर विभागाची धाड. आयकर विभागाकडून कागदपत्रांची तपासणी सुरू. आर्थिक व्यवहारांच्या अनुषंगानं चौकशी. पुण्यातील सहकार नगर परिसरात गाड्यांची तोडफोड करणारे तरुण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. जवळपास 17 ते 18 तरुणांनी दुचाकीवरती येऊन गाड्यांची तोडफोड केली. सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. अकोल्यामध्ये सक्षम सामाजिक संघटनेच्या तरुणांनी अकोला अकोट आणि देवरी फाटा ते शेगाव हा राज्य महामार्ग रोखला. रस्त्याच्या खराब स्थितीविरोधात देवरी फाटा इथे तासभर रास्ता रोको आंदोलन. धाराशिवच्या भूम तालुक्यात दूध भेसळ प्रकरणातील आरोपी काकासाहेब डोंबाळेवरती गावात खुलेआम फिरत असल्याचा दावा. तर पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून प्रकरणाची चौकशी सुरू. टिटवाळ्यामध्ये ब्रेक फेल झाल्यामुळे भरधाव बस थेट दुकानामध्ये घुसली. टिटवाळ्याच्या निमकर नाका भागामध्ये मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. अपघातादरम्यान बसमध्ये 12 ते 15 प्रवासी होते. सुदैवानं दुकानात किंवा परिसरात कुणीही गंभीर जखमी झाले. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबेत पुलाला वाळू वाहतूक करणाऱ्या बारजाची धडक बसल्यानंतर आज पुलाची अंडर वॉटर तपासणी करण्यात येणार. पुलाचं किती नुकसान झालं याची नेमकी माहिती तपासणीतून मिळणार. बीडच्या केज तालुक्यातील बनकरंजा चिंचपूर रस्त्यावरील पुलाच्या निकृष्ट कामाची टीव्ही9च्या बातमीनंतर चौकशी सुरू. चौकशी समितीकडून 60 लाखांच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी. अंतिम अहवालानंतर पुढील कारवाई होणार. वाळू तस्करी विरोधात तक्रार केल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते बालाजी नागटिळक यांना मारहाण. पंढरपुरात वाळू माफियांकडून नागटिळक यांना मारहाण. नागटिळक यांच्यावरती सांगलीतल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू. कर्तव्यावर असताना बीड जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मद्यपान केलं. जिल्हा शल्य चिकित्सकांना याची माहिती मिळताच कर्मचारी बडतर्फ. कर्तव्यावर असताना कुणी चुकीचं वागलं तर कारवाई करणार. जिल्हा शल्य चिकित्सक सतीश कुमार सोळंके यांचा इशारा. वडाळ्यातील केबीएच शाळेमध्ये शासकीय कामात अडथळा. SIR मोहिमेदरम्यान महिला BLOला धक्काबुक्की. मायलेकीवर गुन्हा दाखल. मतदार पुनरीक्षण मोहिमेमध्ये अर्ज वाटप करताना प्रकार घडला. जळगावात पालिकेच्या कचरा घंटा गाडीवरील कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. ठेकेदार कंपनीकडून नियमित वेळेवरती वेतन होत नसल्याचा आरोप. कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदार कंपनीला ब्लॅकलिस्टेड करावं अशी मागणी. 2 दिवसांची वेळ मागितल्याचं ठेकेदार कंपनीचं स्पष्टीकरण. स्मार्ट मीटर विरोधात बदलापुरातील ग्राहक आक्रमक. अवाजवी बिलांमुळे ग्राहकांचा संताप. ग्राहकांनी सोनिवली इथल्या महावितरणचं कार्यालय गाठून स्मार्ट मीटर विरोधात संताप व्यक्त केलाय. बुलढाण्याच्या मंगळूर नवघराच्या जिल्हा परिषद शाळेतील कामचुकार शिक्षकांवरती कारवाई करा या मागणीसाठी ग्रामस्थांचं 3 दिवसांपासून उपोषण. शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशीचं आश्वासन दिलं असलं तरी ग्रामस्थ आपल्या मागणीवरती ठाम. सांगलीमध्ये स्मार्ट मीटर विरोधात दुर्गामातेची वेशभूषा करून अनोखं आंदोलन. स्मार्ट मीटर बसवल्यामुळे बिल दुपटीनं तिपटीनं वाढवून येत असल्याचा आरोप. परळीमध्ये संत नामदेव महाराज शिरोमणी पायी दिंडी पालखीचा रिंगण सोहळा उत्साहात. ज्ञानोबा तुकाराम आणि नामदेव महाराजांच्या जयघोषानं परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. .865 किलोमीटर सायकल चालून पंढरपूरची बारी. गोंदिया सायकलिंग संडे ग्रुपचे देवानंद भांडारकर यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं. 7 दिवसात सायकलनं पंढरपूर गाठलं. गोंदियात येतात सायकलिंग संडे ग्रुपद्वारे जंगी स्वागत. सर्वधर्म समभावाचा संदेश देत संत मोहम्मद खान महाराजांची दिंडी धाराशिवमध्ये दाखल. अमरावतीच्या गणेरीहून 650 किलोमीटरचा पायी प्रवास करून पंढरीकडे मार्गस्थ. धाराशिवच्या कळंब येथे दिंडीचं टाळ मृदुंगाच्या गजरात स्वागत. पंढरपुरात आजपासून आषाढी यात्रा संपेपर्यंत VIP दर्शन बंद राहणार. आषाढी यात्रेनिमित्तानं विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा निर्णय. सर्व भाविकांना एकाच रांगेतनं दर्शनाची सुविधा. तुळशी पूजा पाद्यपूजेसोबतच इतर विशेष पूजाही तात्पुरत्या बंद. संत तुकाराम महाराजांची पालखी आज बारामतीतल्या
शारदा प्रांगण इथे मुक्कामी असणार. बारामतीमधील मुक्कामाच्या ठिकाणी आणि शहरामध्ये अजित पवारांसंदर्भात भावनिक बॅनर, कार्यकर्त्यांनी लावले बॅनर. शेगावमधील संत गजानन महाराजांची पालखी धाराशिवमध्ये दाखल. धाराशिव शहरात पालखीचं जोरदार स्वागत. संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली. संपूर्ण धाराशिव शहरात भक्तिमय वातावरण.